दोन विषय होते मॅडम. एक तर मला ऐन टायमाला इथं बसवलं आहे आणि माझ्याकडे काही प्रश्न वगैरे काहीच नाही आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला फार भीती वाटायला लागली मुलाखत घ्यायची. त्यामागचं कारण एवढ्या मोठ्या मॅडमची आपण मुलाखत कशी घ्यायची असं झालेलं आहे. असो, कसा झाला प्रवास तुमचा? छान. फार वाट पाहायला लावली तुम्ही. आम्ही एक कार्यक्रम संपून पण टाकला. तुम्ही तुमच्या आपले कार्यकर्ते आम्हाला घ्यायला आले होते आणि आम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवत इथपर्यंत पोहोचलो. तर मध्ये बऱ्याच गोष्टींवरती आमची चर्चा झाल्या. चर्चा करत करत यायला थोडा वेळ झाला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपणा सर्वांना इथे माझ्यासाठी असं ताटकळत थांबावं लागलं, वाट पाहावी लागली, त्याबद्दल सर्वांकडनं मी सर्वांनाच माझ्याकडनं माफी मागते. नाही, माफी मागायसारखं असं काही नाही, फक्त खूप वाट पाहायला होतं तुम्ही म्हणून. असो, एकदा जोरदार टाळ्याने आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत करूया. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आपला मोबाईल बंद करून टाकावा. आपल्या जवळ जे बॅग्स आहेत त्या खाली ठेवावेत. हे बाळा, तिला घेऊन तू बाहेर जा, ती हे शांत नाही बसणार. आपण आता आपल्या मुलाखतीला सुरू करू. मॅडम, कसा सगळा प्रवास होता आत्तापर्यंतचा? तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे मूर्तिजापूर, त्याच्यानंतर गुजरात आणि आत्ता हे महाराष्ट्रभर सगळे या निमित्ताने तुमचे सगळे दौरे होतात. कसा तो सगळा एकूण प्रवास होता? थोडं मागे जाते, कारण कुठल्याही एका आपण स्टेजला पोहोचतो त्याआधी आपल्याला मागे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या फेस करायच्या असतात. तर मी थोडी सुरुवात माझी जी आहे माझ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडपासून करते. तर माझं जे शिक्षण आहे ते मूर्तिजापूरमधनं, त्याआधी मी वाडेगावला राहायचे. तर जिल्हा प्राथमिक शाळा ज्या असतात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठी मीडियममधनं शिक्षण घेतलं आहे. आणि त्यानंतर अकोल्याला मी सायन्स घेतलं 11th-12thला. आणि तेव्हा थोडं ठरवलं की आपल्याला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला नाही जायचं आहे, तर आपल्याला बेसिक सायन्सेसमध्ये आपल्याला आपलं करिअर परस्यू करायचं आहे. आणि त्यावेळेला घरच्यांनी पण सपोर्ट केला, ठीक आहे. आणि अशी मी BScला ॲडमिशन घेतली आणि नंतर मी MSc फिजिक्स केलं आणि नंतर पुण्याला PhD करत होते. तेव्हाच मी इथे इस्रोसाठी अप्लाय केलं आणि माझी इस्रोमध्ये पहिल्याच मुलाखतीमध्ये माझं तिथे सिलेक्शन पण झालं. आणि त्यानंतर 2010पासून मी इस्रोमध्ये कार्यरत आहे. तर असा हा प्रवास सुरू झाला. आणि माझं जे बॅकग्राऊंड होतं फिजिक्स बॅकग्राऊंड होतं, पण मला इथे जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे ती आहे सेन्सर डेव्हलपमेंटमध्ये. तर बेसिकली आपण म्हणजे मी थोडं जास्त डिटेल सांगते आहे, कदाचित खूप लोकांना यातलं किती माहिती आहे, कारण आपण जे बघतो आपल्याला फक्त एक रॉकेट लॉन्च होताना दिसतं, इथपर्यंतच आपल्याला माहिती असतं. आणि ते सक्सेस होतं की फेल होतं हे आपण तेवढं बघतो. पण त्या रॉकेटमध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण सॅटेलाईट म्हणतो. त्या सॅटेलाईटमध्ये पण बरेच इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर हे सर्व इन्स्ट्रुमेंट्स जे आहे, ज्याला आम्ही सेन्सर्स म्हणतो किंवा पेलोड म्हणतो, तर हे पेलोड बनवण्याचं काम जे आहे ते स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादला होतं. आणि आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट की मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. आणि माझी फर्स्ट असाइनमेंट जी होती ती Chandrayaan-2साठी कॅमेरा बनवण्यासाठी ॲक्च्युली मला अपॉइंट करण्यात आलं होतं. सो तिथनं माझा जर्नी स्टार्ट झाला आणि 2010 ते आता 2025पर्यंतचा हा जर्नी असा सुरू आहे. त्यामध्ये एक मेजर माइलस्टोन जो आहे तो Chandrayaan-3मध्ये जे कंट्रीब्युशन मला देता आलं ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. सो दॅट इज रिअली एक्सेप्शनल अँड व्हेरी प्राऊड फॉर मी. आता आमचं कसं आहे मॅडम, आम्हाला बायको म्हणते की याच्यात काय रॉकेट सायन्स आहे का? एवढीच भूमिका आमची रॉकेट आणि सायन्सला घेऊन आहे. तर तुमच्या घरामध्ये पण असे रॉकेट सायन्स उडतात का शाब्दिक? काय बाबा तुमचा हे काय घाबरतात तुम्हाला घरचे? कसं आहे म्हणजे माझ्या घरी तर माझी बायको काही किंमतच करत नाही माझी. नाही, पहिला एका वाक्यावरती बोलते की रॉकेट सायन्स एवढंच माहिती आहे. पण सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही रॉकेट सायन्स करतो आहे, पण त्या रॉकेट सायन्सला जी पब्लिसिटी देण्याचं काम तुम्ही लोक करताय, ठीक आहे. म्हणजे जे आम जनता आपण म्हणतो, कॉमन पीपल जे आहे त्याच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय. त्यामुळे तुमचं काम तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमची ही लेखणी म्हणजे रॉकेट आहे, बरोबर? वैज्ञानिक तुम्ही कंटिन्यू करा, काय ते बोलणं होते. तर
घरामध्ये खरं सांगायचं तर असं नाही आहे, कारण दोघंही इक्वली काम करतो. आणि टू बी फ्रँक, माझे हजबंड मला खूप ॲप्रिशिएट करतात माझ्या कामाला, अँड ही ऑलवेज सपोर्ट मी. दॅट्स वाय मी हे जे भ्रमण करते आहे त्यांच्याच सपोर्टमुळे करते आहे बेसिकली. अदरवाईज माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट झालं असतं. चंद्रयान वगैरे उडवता मॅडम, म्हणजे यासारखे प्रोजेक्ट करता ही अभिमानाची गोष्ट आहे. पण आपला कधी किचनचा पण कधी संबंध येतो? डेफिनेटली. मी कितीही प्रोजेक्ट्समध्ये बिझी असली आणि माझं वर्किंग थोडं डिफरंट आहे. बेसिकली 9 ते 5:30 असा आमचा टायमिंग आहे ऑफिसचा. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सेन्सर डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आहे, तर आमच्यासाठी 24/7चा जॉब आहे. आणि त्यातल्या त्यात स्पेसिफिकली जेव्हा आमचं पेलोड डिलिव्हरी असते त्यावेळेला आमच्या डे नाईट टेस्टिंग चालतात. तर आम्ही म्हणजे असं असतं की रात्री 12 वाजता, रात्री 2 वाजेपर्यंत ऑफिसलाच असतो, लॅबमध्ये असतो, टेस्टिंग करत असतो. मोठे मोठे थर्मोमॅक चेंबर्स आहेत, तिथे पेलोडचं जे कॅरेक्टरायझेशन चालतं. कधी अर्ली मॉर्निंग 4 वाजताच उठून जायचं असतं. तर अशा सर्व सिच्युएशन्स असतात. पण स्टील मी माझ्या घरी दोन्ही वेळेचा स्वयंपाक मी स्वतः करते. माझ्या मुलीला आणि नवऱ्याला दोघांनाही जेवू घालते. तुम्ही म्हणताय मॅडम रात्री इतके तुम्हाला उशीर होते 12-1 वाजता, मग तुम्ही सिरियल कधी पाहता? सिरियल पाहायला नाही मिळत वेळ. तुम्ही सिरियल पाहत नाही? अहो, कॅमेरा चालू आहे, माझी बायको पण पाहत असेल, तिला पण सांगा ना सिरियल वगैरे पाहणं बरोबर नाही. हे बरोबर नाही मी असं नाही म्हणू शकत. एंटरटेनमेंट आहे. जर हाऊसवाईफ आहे तर त्यांना काहीतरी एंटरटेनमेंट हवं असतं. आणि आय थिंक दे आर डुईंग देअर ओन एंटरटेनमेंट, सो दॅट इज ओके. प्रत्येकाचं एक हे असतं की मला हे करायचं आहे, ह्याच्यातनं मला काहीतरी आनंद मिळेल. मला आनंद मिळतो पेलोड बनवून, माझ्या लॅबमध्ये काम करून. इथे बसलेल्या बायकांना आनंद मिळतो त्यांच्या पत्रकारिता ह्या क्षेत्रामध्ये आपलं काम कंट्रीब्युशन करून. तसंच गृहिणींना आनंद मिळतो त्या सिरियल्स बघून. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तर ठीक आहे. हे दाखवू नका भाऊ, कट करा. एक माधवी ठाकरे जी पुण्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी एका लाईनला थांबली होती, आणि आजची असणारी माधवी ठाकरे जिला देशाचे पंतप्रधान तिच्या ऑफिसमध्ये भेटायला येतात. काय फिलिंग होत्या वडिलांच्या हे सगळं पाहताना? चंद्रयान 3 नंतरच्या यशानंतर ॲक्च्युअल सांगायचं झालं तर सर्वीकडेच खूप नाव झालं. जसं आपण ग्लोबली चंद्रयाननी इस्रोला जे रिकग्निशन दिलं आहे, तसंच त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांनाही ते रिकग्निशन मिळालं आहे सर्वीचकडे. तर माझ्या आईवडिलांना स्पेशली त्या भागामध्ये म्हणजे मूर्तिजापूर आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तिथे त्यांना जो रिस्पेक्ट मिळतो आहे आणि सर्वीकडे जे बोललं जातं आहे की ह्यांची मुलगी आहे, ह्यांची मुलगी आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद जो आहे तो शब्दांमध्ये नाही सांगू शकत. अँड दे बोथ आर फिलिंग व्हेरी प्राऊड की आमच्या मुलीने हे केलं आहे. आणि हे करण्यामध्ये जे काही ॲक्च्युली एफर्ट्स लावलेले आहेत ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे दे रिअली फील व्हेरी प्राऊड. मॅडम, यशानंतर एक माणसाला वाटते की मी काहीतरी अचीव केलं, मिळवलं. तो एक अहंकार अनेक वेळा येतो. माझ्या अनेक सहकारी भगिनी म्हणले की आम्हाला आय कार्ड पाहिजे, मी पत्रकार आहे, माझं कसं काय ऐकत नाही, गुन्हा दाखल झाला पाहिजे, अमुक तमुक सगळ्या गोष्टी. हा अहंकार माणसाला जेव्हा येतो तेव्हा काय तुम्हाला काय वाटतं, कुठल्या नुकसानीला सामोरं जावं लागतं? आपण एक यश मिळाल्यानंतर कसं जमिनीवर राहिलं पाहिजे? सर्वप्रथम यश ही जी आहे ही एक क्षणिक गोष्ट आहे, कारण ती थोड्या कालावधीपुरतीच असते. आणि ती एक म्हणजे तुम्ही कुठेतरी सक्सेस मिळत आहे तुम्हाला म्हणजे काय आहे, ती एक स्टेप आहे बेसिकली. इट्स अ लॅडर, कारण ती न संपणारी लॅडर आहे दॅट यू हॅव टू ॲक्च्युली क्लाइम्ब. सो मला जर आज एक सक्सेस मिळत आहे तर मी एक स्टेप वरती आले आहे. अशा बऱ्याच स्टेप्स मला वरती जायच्या आहेत. त्यामुळे मला तो अहंकार येणं तिथे गरजेचं पण नाही आहे, कारण ते एक सक्सेस मिळून मी काही खूप माझ्या लाईफमध्ये अचीव केलं आहे अशातला भाग नाही आहे. आणि मी इस्रोची एक पॉलिसी सांगते, तिथे असं आहे की तुम्ही एका मिशनमध्ये जेव्हा सक्सेस होता ना, तर त्याचा रिवॉर्ड जो असतो ते तुम्हाला अधिक काम हाच आहे. त्यामुळे आज जर आपण एक चांगला प्रोजेक्ट डिलिव्हर केलेला आहे तर त्यासाठी यू डोंट एक्सपेक्ट की तुम्हाला कुठली तरी चांगली पोझिशन किंवा त्याचे काहीतरी रिवॉर्ड्समध्ये अवॉर्ड्समध्ये काही मिळेल म्हणून. इट्स लाईक यू विल गेट मोर प्रोजेक्ट्स. तर वी आर एन्जॉईंग टू डू द प्रोजेक्ट्स. तर इथे ज्या महिला उपस्थित आहेत त्यांना मी हेच सांगू इच्छिते की आपण कुठली तरी एक यशाची जी पायरी चढतो आहे त्याने अहंकाराने फुलून न जाता
ते जे यश आहे त्याला सोबत घेऊन अशा आपल्याला आणखी कितीतरी पायऱ्या पुढे चढायच्या आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण ग्राउंडवरती राहणार नाही ना, तर ते आलेलं क्षणिक यश जे आहे ते तुम्हाला तेवढ्याच त्वरित, गुरुत्वाकर्षण जसं असतं ना खाली खिचणारं, ते अहंकार तेच गुरुत्वाकर्षणाचं काम करत आहे तुम्हाला खाली खिचण्यासाठी. आणि तुम्ही काही कालातच असं होईल की तुम्ही लगेच पुन्हा भुईसपाट झालेले असणार. तर आपल्याला हे नाही करायचं आहे. ह्यासाठी आपल्याला हे डिसाईड करणं गरजेचं आहे की मला हे जे यश आलेलं आहे हे थोडी एक असतं ना की आपण कुठेतरी बाहेर गेल्यानंतर थोडंसं एक 5-10 मिनिटाचा विसावा म्हणून जसं घेतो तसं एन्जॉय करायचं आणि तेवढं 10 मिनिटं संपले की पुढे आपल्या कामाला लागायचं. तेव्हाच आपली पुढची वाटचाल जी आहे ती जास्त सक्सेसफुल राहील. मॅडम, मोठा जॉब, काहीतरी वेगळं मिळवणं हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही स्वतःसाठी कसं जगता? काय तुमचे छंद आहेत, ते जोपासता कसे, आणि त्यातून तुमचा आत्मिक आनंद, त्यातून तुमचं आयुष्य वाढेल, तुम्हाला काहीतरी आत्मिक आनंद मिळेल, यासाठी तुम्ही काय करता? मी हे यासाठी विचारलं की या कुठल्याही भगिनीपैकी कोणाला तुम्ही विचारा, त्या 24 तास आपल्या कामामध्ये मग्न असतात. म्हणजे कोणाला सांगितलं की तुम्ही काय वाचता, कोणाला सांगितलं की तुम्ही काही पिक्चर पाहायला गेले का, मला माहीत नाही इथे किती जण पिक्चर पाहायला जातात, किंवा वॉट एव्हर जे काही जे आपल्याला आवडते ते आपण नाही केलं तर काय होऊ शकतं, आणि तुम्ही नेमकं काय करता? ॲक्च्युली म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी मी टाईम असायला हवा. कारण आपण कंटिन्युअसली आयदर आपलं घर, आपलं करिअर, आपलं कार्यक्षेत्र ह्या सर्व गोष्टींमध्ये खूप एंगेज असतो आणि 24/7 एंगेज असतो. खरं सांगायचं तर रात्री झोपताना दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग चाललं असतं की उद्या उठून मुलाला काय टिफिन बनवून द्यायचं आहे, नवऱ्याच्या टिफिनमध्ये काय द्यायचं आहे, इथपर्यंत आपलं प्लॅनिंग चाललेलं असतं. पण ह्याच्यामध्ये आपला मी टाईम खूप आवश्यक आहे. आणि तो कसा काढायचा, तर आपल्या अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये जे काही आपल्याला 15-20 मिनटं, अर्धा तास काहीही मिळव, तेवढ्या वेळासाठी आपण आपला जो छंद आहे त्याला जोपासायचं. जर मला विचारलं तर मला वाचनाची आवड आहे आणि तेही मराठी लिटरेचर वाचनाची आवड आहे. तर मला तो फार वेळ मिळत नाही, पण जेव्हाही मला तसा वेळ मिळतो मी लायब्ररीमध्ये जाईल किंवा माझ्या घरी काही बुक्स आहेत मी ऑनलाईन बाय करते आणि मी ते वाचते. तर हा माझा छंद मी तसा जोपासते. मॅडम, लेखक कोणता आवडते आपला? बाजूलाच बसलेले लेखक यांची सर्व पुस्तकं वाचून झालेली. गमतीचा भाग सोडा मॅडम, तुम्ही कंटिन्यू करा. तर म्हणजे यांना मला तेच सांगायचं आहे की आपला जो काही छंद आहे त्यासाठी आपल्याला रोज नाही देता येणार, पण आपण आठवड्यातनं जरी एक दिवस असा काढायचा की त्याच्यामध्ये ठरवून कुठली गोष्ट होत नाही, पण न ठरवताही कुठली गोष्ट होत नाही. म्हणून ते जुळून आणायचं असतं की आपल्याला काय करायचं आहे आणि आपला छंद आपण जोपासायचा, त्यातनं आपल्याला काय आनंद मिळतो. जसं मला जर माझ्या मुलीसोबत खेळताना खूप आनंद मिळतो आहे तर आय विल डू दॅट. मी तिच्यासोबत अर्धा तास स्पेंड करेल, पण कंपल्शन म्हणून नाही, कारण मला त्यातनं आनंद मिळतो आहे म्हणून करेल. जर मला माझ्या मैत्रिणीसोबत बोलायला आवडते आहे तर मी तिला एक कॉल करेल, तिच्यासोबत अर्धा तास गप्पा मारेल, मला त्यातनं आनंद मिळतो आहे. इट डिपेंड्स. तर आपण कशामध्ये आपल्याला गुंतवून आपला तो आनंद मिळू शकतो ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा तरी आपण तो प्रयत्न करायचा, म्हणजे जेणेकरून हा जो आपला व्यस्त जो आपला असतो शेड्यूल पूर्ण, त्यामधनं तो आनंदही मिळेल आणि आपली जी कार्यक्षमता आहे ती आणखी वाढेल. कारण जेव्हा आपण आपल्यासाठी टाईम स्पेंड करतो त्यानंतरच कुठे आपली आणखी कार्यक्षमता जी आहे ती तेवढीच वाढते, कारण आपण तेवढ्या उत्साहाने ते काम करू शकतो. जर आमचं बोलायला गेलो तर वी आर टोटली इन टेक्निकल फील्ड. तर आमच्या फील्डमध्ये असं आहे नाही की म्हणजे ज्याच्यामधनं तुम्हाला असं वाटेल की म्हणजे काय आपण एन्जॉय करू शकतो का आणि असं, कारण यू हॅव टू गो टू टेक्निकली. तर पण आम्हा लोकांना सवयच झालेली आहे की जेव्हा आम्ही ते पेलोडचे काम करतो ना, जर ते 3 दिवसाची सुट्टी आली आणि जर आपण घरी असलो तर असं वाटतं की आपलं काहीतरी मिस होत आहे, आपल्याला जायला पाहिजे ऑफिसला, लॅबमध्ये आपलं काम पडलेलं आहे ते करायला पाहिजे. तर हाही एक ॲक्च्युली मी टाईमच आहे, कारण ते मला वाटतं आहे की मला तिथे जाऊन मी माझा टाईम स्पेंड करायला पाहिजे. दॅट्स ऑल. आत्ता जो मी प्रश्न विचारणार आहे ते तुमच्या पॉलिसीमध्ये कितपत बसते माहिती सांगायची मला माहिती नाही, पण आत्ता इस्रोचे काय सगळे प्रयोग चाललेले आहेत पुढे 10-20 वर्षाच्या अनुषंगाने, जे आपल्या भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, आणि एकूण वैज्ञानिक ताकद जी आपली आहे जगाच्या तुलनेमध्ये
त्यामध्ये भारत कसा आहे, तुम्ही कसं पाहता? एकदम शेवटीपासून सुरुवात करते की आपली वैज्ञानिक ताकद आय थिंक ती आपण आत्ता प्रूव्ह केलेली आहे. जे चंद्रयान 3मध्ये दॅट वी हॅव ऑलरेडी डेमॉन्स्ट्रेटेड की आपण जी सायंटिफिक कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे ते. आणि ह्याआधी आपण मार्समध्ये पण ते प्रूव्ह केलं होतं की मार्समध्ये आपला फर्स्ट अटेम्प्टमध्ये वी हॅव ॲक्च्युली रीच टू द मार्स ऑर्बिटर, द मार्स ऑर्बिट जे आहे ते अचीव केलं होतं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ह्यानी आपण आपला टेक्निकल जे आहे सायंटिफिक कम्युनिटीचं जे टेक्निकल नॉलेज आहे ते किती मीन्स पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये ते दाखवून दिलेलं आहे. आणि ते जगाने पण मान्य केलेलं आहे. जसा मार्स सक्सेस झालं, चंद्रयान 3 सक्सेस झालं, त्याच्यानंतर बरेच कोलॅबरेटिव्ह मिशन्स सुरू आहेत जे अदर स्पेस एजन्सीज आहेत, नासा, इसा, ह्या स्पेस एजन्सीजसोबत आपलं बरंच कोलॅबरेटिव्ह काम चाललेलं आहे. आणि आत्ता रिसेंटली न्यूजमध्ये आपण ऐकत असणार जे एक नासा इस्रोचं जे ॲक्च्युली सार प्रोजेक्ट आहे त्याचं शेड्यूल आहे लॉन्च अराउंड जून-जुलैमध्ये. सो इट्स अ व्हेरी बिग प्रोजेक्ट जे दोन्हीही देशांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, जे कम्युनिकेशन आणि याच्यासाठी यूज केले जाईल. तर अशा प्रकारचे बरेच मिशन आहेत. त्याच्यामध्ये मेनली आपण जे बघतो आहे एक आपलं गगनयान आहे, त्याच्यामध्ये आपण ह्युमन इन स्पेस हे आपलं ड्रीम आहे. तर त्यासाठी आपले जे 4 ॲस्ट्रॉनॉट्स आहेत ते 2024मध्ये आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना इंट्रोड्यूस पण करवलं होतं. तर त्यापैकी आत्ता जो एक ॲस्ट्रॉनॉट आहे शुक्ला म्हणून जे आहे ते नासासोबत जे आहे ISSला जाणार आहेत स्पेस स्टेशनला. तर दॅट विल बी अ बिगेस्ट अचिव्हमेंट. अँड आफ्टर दॅट जे आपले रेग्युलर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण मेनली जे आपलं रिमोट सेन्सिंग कम्युनिकेशनसाठी आपल्याला जे रिक्वायर्ड आहेत ते प्रोजेक्ट्स आपले इनलाईन आहेत. आणि काही ग्लोबल प्रोजेक्ट्सवरती आपण काम करतो आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता तृष्णामध्ये आपण काम करतो आहे जे बेसिकली फ्रान्स स्पेस एजन्सीसोबत काम चाललेलं आहे. आणि ह्या व्यतिरिक्त एक मेन प्रोजेक्ट आपला आहे जो आपण 2035-40मध्ये टार्गेट करतो आहे ते आहे आपलं स्पेस स्टेशन. तर भारतीय अंतरिक्ष स्टेशन म्हणून जे आहे तर आपलं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल तर विल डू दॅट. आणि आपण ते सर्वच जे इंडियन ॲस्ट्रॉनॉट्स असेल, अदर ॲस्ट्रॉनॉट्स असतील त्यांना ते अप्रोचेबल असेल. यशाकडे तुम्ही कसं पाहता, कशी आहे तुमच्या दृष्टीने यशाची व्याख्या? मी यासाठी विचारलं की आमच्याकडे अनेक अशा सिनियर संपादक महिला आहेत, त्या म्हणतात की बाबा झालं, मी आता संपादक झाले, छान, माझं व्यवस्थिशीर चाललं आहे, मी एक विचार केला होता मी एक पत्रकार बनेल, पण मी आज संपादक आहे, माझं छान आहे, माझं आयुष्य खूप काय त्याला म्हणतात ते ग्रेट झालेलं आहे. आणि त्यांनी त्या यशावर तिथं थांबलेले आहेत. तुम्ही कसं पाहता यशाकडे? फ्रँकली स्पीकिंग मी आत्ताही स्वतःला एक स्टुडंट म्हणूनच कन्सिडर करते. आणि मला असं वाटतं की मी आज ज्या पोझिशनला आहे किंवा जे काही ॲक्च्युली मी काम करते आहे हे मी फक्त एक लर्निंग प्रोसेस आहे माझी. आणि ह्याच्यानंतरही मला बरेच काही ॲक्च्युली शिकायचं आहे. तर यश जसं आपण असतं ना की मी 10th पास झाले, त्याच्यानंतर मी 12th पास झाले, तर बस तो तेवढाच कन्सेप्ट आहे. पण लाईफ लाँग आपण एक स्टुडंट असतो आणि आपल्याला खूप काही शिकायचं असतं. तर शिकण्याची जी जिद्द आहे आतमधली ती कमी व्हायला नको. आज जर मी एक सिनियर सायंटिस्ट आहे, उद्या जर मी आणखी त्याच्यावरची पदवी घेईल, पण याचा अर्थ असा नाही की मी कुठेतरी स्टॉप होणार आहे. मला पुढे पण आणखी बरंच काही. आणि ज्या प्रकारे आजचं जग जे आहे ते बदलत चाललं आहे. आतापर्यंत आपण ज्या टेक्नॉलॉजीज यूज करायचो, आता सडनली वी हॅव टू स्विच टू AI-ML वरती आपण चाललो आहे. तर आपल्याला हे शिकावं लागेल. जर तुमच्या क्षेत्राची जर गोष्ट करते आहे की जर कुठली महिला पत्रकार होती ती संपादक झाली, तर तिला पण पुढे गोष्टी ज्या आहेत त्या कॅरी फॉरवर्ड करायच्या आहेत. तिला पण जे संपादक म्हणून आज जे काम करते आहे ते उद्याच्या जगानुसार जे आहे, कारण डिजिटल एरा आहे, तर त्यामध्ये त्यांना त्या अकॉर्डिंग बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील. सर एवढंच आहे की यश हे कुठलंही जे असो ते एक माइलस्टोन आहे जो ॲक्च्युली आपल्याला रस्त्यामध्ये जो आहे आपला जो जर्नी असतो त्याच्यामध्ये येणारा एक माइलस्टोन आहे. पण असे बरेच माइलस्टोन्स पुढे आहेत आणि ते कंटिन्युअस आपल्याला घ्यायचे आहेत. एवढंच. मॅडम, वाचनाचा विषय आला होता. तुम्ही काय नेमकं वाचता आणि कशी स्टाईल आहे तुमची वाचन करायची? कारण मी आत्ता काही माझ्या भगिनींना 2 दिवसापासून विचारत होतो तुम्ही काय वाचता, तर त्या म्हणल्या की नाही सर, वाचणं काही होतच नाही, वेळच मिळत नाही वाचायला. म्हणजे ठीक आहे, मग तुमच्यापासून काही त्यांनी प्रेरणा घेतली, एखाद्यानं महिन्यातून एखादं तरी पुस्तक वाचलं तरी त्या इस्रोहून इथं आलेल्या नाशिक विद्यापीठामध्ये आपलं
सार्थक होईल असं मला वाटतं. काय वाचता आपण आणि कशी स्टाईल आहे तुमची वाचायची? खरं सांगायचं तर वाचन आम्हाला खूप आवश्यक आहे. कारण जर मी वाचलं नाही तर मला पुढे काय होतं आहे हे समजणारच नाही. तर माझं मोस्ट ऑफ द वाचन जे आहेत रिसर्च आर्टिकल्स असतात, जे माझ्या क्षेत्रामध्ये, जे मी इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर डेव्हलपमेंटवरती काम करते आहे. बेसिकली ऑप्टिक्स बनवते आहे. तर जे आपण हे कॅमेराज बघत आहे, या कॅमेराजमध्ये लागणारे जे लेन्सेस असतात किंवा मोठमोठे टेलिस्कोप आपण जे बघतो आहे, तर हे डिझाईन करून ते डेव्हलप करण्याचं काम करते. म्हणून ह्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये कशी ॲडव्हान्समेंट होते आहे, लोक काय काम करत आहे, त्या प्रकारच्या गोष्टी मला जास्त वाचायला आवडतात. आणि आय एम पुटिंग मोर एफर्ट्स टू रीड ऑल दोज आर्टिकल्स. तर मोस्ट ऑफ रिसर्च आर्टिकलमध्ये जास्तीत जास्त टाईम स्पेंड होतो, कारण ते डेली बेसिसवरतीच करावं लागतं. जर तुम्ही एक प्रोजेक्टमध्ये पण काम करता आहे तर त्या प्रोजेक्टला तुम्हाला शेप करायचं आहे, तर त्या शेपिंगसाठी तुम्हाला गरज असते की बॅकग्राऊंडमध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत किंवा इन फ्युचर काय काय गोष्टी प्लॅन आहेत. तर ह्यासाठी जगामध्ये काय चाललं आहे, जगाने काय केलेलं आहे, अदर एजन्सीजनी काय केलं आहे, हे सर्व सर्वे करावा लागतो आणि त्या अकॉर्डिंग आपण आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या पुटअप करायच्या. एक प्रश्न आमच्या सगळ्यांशी संबंधित आहे. आता माझ्यानंतर काही भगिनी पण तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. जर्नलिझमकडे तुम्ही आज कसं पाहता? काय वाटतं तुम्हाला जर्नलिझमला घेऊन? म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि तुम्हाला बदल करावा असं काय वाटतं की किती महत्त्वाचा घटक आहे? न्याय देतो, देत नाही, देत नसेल तर कसं दिलं पाहिजे वगैरे वगैरे. खरं जर बघितलं तर कुठल्याही देशाचा जो बॅकबोन असतो ते जर्नलिझम आहे. कारण तुम्ही लोक जे दाखवत आहे आम्हाला, आम्ही तेच बघतो आहे. आज इथे उपस्थित जे पत्रकार आहेत ते जे काही लिहितात किंवा जे काही न्यूजमध्ये सांगितलं जातं, आम्ही त्यावरतीच बिलीव करतो. कारण आम्हाला तोच एक मीडिया असतो ज्यामधनं आम्ही बघतो आहे जी ओव्हरऑल आपल्या आजूबाजूला काय होतं आहे किंवा काय नाही. तर जर्नलिझम बॅकबोन आहे. म्हणून आत्ताच्या ह्या क्षणाला आपण जे बघतो आहे की एक पॉझिटिव्हिटी हवी आहे आपल्याला. जे न्यूज आपण सकाळी टी व्ही ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा न्यूज दाखवल्या जातात, त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. तर मला असं वाटते की इथे उपस्थित जे आहेत त्यांनी ह्याकडे जास्त प्रयत्नरत असावं की पॉझिटिव्हिटी कशी आणायची, न्यूजमधनं आपण ती पॉझिटिव्हिटी कशी आणायची. आणि जिथे ज्या गोष्टी ज्या, कारण मुद्दा कुठलाही असो, आज जर आपलं गव्हर्नमेंटसुद्धा जर हलत असेल तर ते जर्नलिझममुळेच हलतं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही लोक पुटअप करता, तुम्ही लोक प्रेशर करता, तेव्हा गोष्टी व्हायला लागतात किंवा होणाऱ्या गोष्टी थांबवल्या जातात. म्हणून जेव्हा एक कॉमन मॅन जो आपल्या घरात टी व्ही ऑन करतो ना, तर तेव्हा टी व्ही ऑन केल्यानंतर त्यालासुद्धा त्या पॉझिटिव्ह वाईब्स यायला हव्या. तर त्यासाठी एक आपल्याला सकारात्मक पत्रकारिता ही गोष्ट खूप रित्या आपल्याला त्याच्यावरती एफर्ट्स घेण्याची गरजेची आहे असं आत्ताच्या क्षणाला मला वाटतं. आणि आय एक्सपेक्ट दॅट फ्रॉम ऑल. आपल्याला फार गंभीर आणि फार सिरियस होते का? ठीक आहे, बरोबर आहे, व्यवस्थित आहे. आता इस्रो, सायन्स आपल्या सगळ्या डोक्यावरून गेलेल्या गोष्टी काय सांगावं तुम्हाला. पण तरी पण मी कुठल्याच टेक्निकल मुद्द्याला हात नाही लावलेला आहे. नाही, तेवढं तुम्ही चांगलं केलं. आमची परीक्षा नाही घेतली, त्यांनी प्रतिप्रश्न आपल्याला विचारला तर काय घ्या, काय ते असं. एनिवे, मॅडम, नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान भेटायला आले होते. काय बोलले नेमके ते? कारण त्याच्यानंतर तुमच्या उत्तराच्या नंतर माझा अजून एक प्रश्न आहे. काय झालं तुमची चर्चा नेमकी? तो अनुभव खरं सांगायचं तर खूप म्हणजे असा अनुभव आहे ना की तुम्ही त्याला नेहमीच आठवणीत ठेवणार. कारण असा एक मोठा सभागृह आहे तिथे. राशन कार्ड मागायला गेलं तर पासपोर्ट मिळाला असं नाही, असं मी म्हणणार नाही, पण एक आठवणीतला अनुभव असतो ना, तसा एक अनुभव आहे तो बेसिकली. कारण जेव्हा Chandrayaan-3 सक्सेस झालं 23 ऑगस्टला, तर त्यांनी ऑनलाईन तिथे बघितलं पण होतं. त्यावेळेला ते ग्रीसला होते, G20 मीट सुरू होती तेव्हा. तर त्यानंतर जे आहे त्यांनी तिथनं दुसऱ्या दिवशी मेसेज दिला हेडक्वार्टर्सला की ज्या वुमन सायंटिस्ट आहेत ज्यांनी चंद्रयानमध्ये काम केलं त्यांना सर्वांना बोलवायचं आहे आणि त्यांच्यासोबत मी भेटणार आहे म्हणून. आणि ते डायरेक्ट जे आले तिथनं बँगलोरला येणार होते. तर 26 ऑगस्टला हा कार्यक्रम फिक्स झाला प्रत्येक सेंटरला. कारण आमचे बरेच सेंटर आहेत ओव्हरऑल जे इंडियामध्ये आहेत. तर सर्वीकडनं अशा एक 100 महिला ज्या आहेत
ज्या वुमन सायंटिस्ट आहेत त्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं. तर असाच एक मोठा सभागृह आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महिला, ठीक आहे, 100 महिला तिथे बसलेल्या आणि त्या 100 महिलांच्या त्या उपस्थितीमध्ये तिथे फक्त 2 जेंट्स होते. एक म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी आणि दुसरे म्हणजे आमचे चेअरमन डॉक्टर सोमनाथ. तर इट वॉज अ रिअली प्राऊड मोमेंट फॉर अस बिकॉज जे आमचे लीडर आहेत म्हणजे जे आमचे चेअरमन आहेत आणि विथ द प्राईम मिनिस्टर तिथे येऊन ते आम्हाला त्यांनी इंटरॅक्ट केलं. तर त्यामध्ये त्यांचं जे होतं स्पेशली त्यांनी ॲप्रिशिएट केलं जे वुमनचे एफर्ट्स आहेत, वुमन सायंटिस्टचे एफर्ट्स आहेत बेसिकली. कारण हे सर्व म्हणजे महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू ते सर्वांसाठीच ॲप्लिकेबल आहे. कारण त्यांना दोन्हीही जे फ्रंट्स असतात ते लढवायचे असतात, घरचा पण आणि त्यांचा कार्यक्षेत्रामधला. तर बेसिकली त्यांनी तेच ॲप्रिशिएट केलं की एवढी वुमन पॉवर इथे लागलेली आहे आणि ह्या वुमन पॉवरनी ते अचीव केलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी एक किस्सा पण सांगितला की मी आता ग्रीसला होतो तर जेव्हा तिथे एक जी मिनिस्ट्रीमधनं एक वुमन होती तिने असं बोललं म्हणे की इंडियामध्ये मुली ह्या सायन्स स्ट्रीममध्ये पण ॲडमिशन घेतात असं तिने विचारलं म्हणे. तर मी स्टील ॲक्च्युली बाहेरच्या देशांमध्ये आजही म्हणजे आपण मंगलयान असो चंद्रयान असो सर्वमध्ये वुमन ज्या आहेत त्यांना रिप्रेझेंट केलेलं आहे, त्यांनी कंट्रीब्यूट केलं आहे, सर्व केलं आहे. पण आणखीही बाहेरच्या देशातल्या लोकांना हा प्रश्न पडतो की भारतामध्ये महिला ज्या आहेत त्या सायन्समध्ये काम करतात का, म्हणजे आणखीही आपण कुठेतरी कमी आहे. पण हे मे बी होऊ शकते की ते तिचं लॅक ऑफ नॉलेज आहे. बरोबर आहे या कारण दॅट इज प्रूव्ह, आपण ते प्रूव्ह केलेलं आहे सर्विसकडे. तर असे किस्से त्यांनी तिथे सांगितले आणि ही रिअली ॲप्रिशिएटेड ऑल द थिंग्स. आणि जे 2 पॉईंट्स होते आपले जे लँडिंग पॉईंट्स होते त्याला शिवशक्ती पॉईंट जे आहे हे नाव डिक्लेअर करण्यात आलं त्यावेळेला. सो इट वॉज रिअली, तुमचे फोटो वगैरे बघितले, इट वॉज रिअली. मला पण फोटो काढायचे होतो मॅडम नरेंद्र मोदी बरोबर आणि माझ्या बायकोला मला दाखवायचं की मी पण काही कमी नाही. असं काही करतील का मॅडम फोटो वगैरे? नक्कीच तुम्ही इस्रो जॉईन करा. व्हॉइस ऑफ मीडियाचं काय होईल मॅडम मग? व्हॉइस ऑफ मीडियासाठी ही इथे बसलेली पूर्ण महिला शक्ती आहे. विचारा ना त्यांना विचारा ना, मी विसरू गेल चालेल का ते? हा नक्कीच विचारा ना त्यांना. चालेल ना? चालेल चालेल है ना, वा चालेल चालेल. महिला शक्ती आहे तिथे. तुम्ही ही चळवळ स्टार्ट केली आहे आणि ही खूप पुढे आलेली आहे. ह्याच्यामध्ये पत्रकारांचे जे मुख्य मुद्दे आहेत ते खूप प्रभावीपणे मांडले गेले आहेत आणि त्याच्यामध्ये आयदर महिला या पुरुष दोघांचेही जे काही राईट्स आहेत त्याबद्दल असो. कारण हा प्रश्न खरंच मांडण्यासारखा होता. कारण हे लोक सतत काम करतात पण ह्यांचे काय प्रश्न आहे हे कोणीतरी मांडणं गरजेचे होते आणि ते तुम्ही केलं. इट्स रिअली ॲप्रिशिएटिंग की हा विचार तुम्ही केला आणि ह्या विचारावरती काम करून आज ही एवढी मोठी संघटना जी आहे ती पुढे चालवत. पण ते सोडणार नाहीत ना मॅडम मला? नाही नाही, तुम्ही स्थापना केली आहे, तुम्ही इथपर्यंत चळवळ उभारली, पुढे आणली, होऊ शकतो पुढे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे, हे जरी पॉसिबल नसलं तर अदर वे बोलते, आज तुमची ही जी व्हॉइस ऑफ मीडिया जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही एवढं चांगल्या रीतीने काम करता आहे की स्वतः नरेंद्र मोदी इथे येऊन तुमच्यासोबत फोटो काढतील, त्यामुळे तुम्हाला तिथे यायची गरज नाही. ठीक आहे. यांच्या नंतरच्या अनेक पिढीला वाटतं की आम्ही माधवी ठाकरे झालं पाहिजे. यांची मुलगी असेल, यांची नात असेल किंवा येणारी पिढी असेल, तर माधवी ठाकरे होण्यासाठी यांच्या सेकंडच्या म्हणजे येणाऱ्या पिढीने काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, आपली जिद्द जी आहे ती सोडायची नाही. जे मी करते आहे त्या गोष्टीवरती माझा पूर्णतः माझा त्या गोष्टीवरती विश्वास असायला पाहिजे की ते मी मिळवणारच. कारण मी एक मराठी मीडियममधनं आलेली, जिला खरं सांगायचं तर ऑप्टिक्स ह्या विषयाची बिलकुल आवड नसणारी अशी व्यक्ती होती, आज जी ऑप्टिक्समध्ये एवढं मोठं जे आहे ते काम करते आहे. कारण कॅमेरा डेव्हलपमेंट इट्स नॉट अ इझी टास्क, फ्रँकली स्पीकिंग. खूप एफर्ट्स लागतात, खूप समजावं लागतं. पण जर कोणालाही असं काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी आपले सतत प्रयत्न जे आहेत ते करत राहायचे
फेल्युअर्स येत राहतील, पण फेल्युअर्सला पण ओव्हरकम करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमचे अपयश जे आहे ते पचवत नाही आणि ते पचवून पुढे जात नाही, तोपर्यंत काहीही शक्य नाही आहे. आणि हे चंद्रयान 3नी पण आपल्याला प्रूव्ह करून दिलं आहे. कारण चंद्रयान 2मध्ये आपलं लँडरचं जे 2.5 किलोमीटरवरनं एक लँडिंग जे आहे ते फेल झालं होतं. पण लगेच 2 वर्षामध्ये आपण पुन्हा तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच धडाडीने काम करून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केल्यात आणि ते प्रूव्ह पण केलं. आणि चंद्रयान 3 सक्सेसफुली लँड पण करवलं. आणि भारत हा असा देश बनला की ज्याने साऊथ पोलला लँड करून पहिल्या क्रमांकावर आहे आणि 4थ्या क्रमांकावर आपण चंद्रावरती लँड करण्यामध्ये यशस्वी झालो. तर प्रत्येक मुलीसाठी मला हे एवढंच सांगायचं आहे की प्रयत्न करत राहा आणि अपयशाला तुम्ही तेवढ्याच धाडसाने पुढे जा. यश आपोआप येईलच तुमच्याकडे चालत. ताई काही प्रश्न विचारायचे का तुम्हाला? बरं, आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे? हां, पायकराव सर, तुमचा प्रश्न अपेक्षितच होता. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी अकोल्यावरनं अमरावतीला गेले. मी अमरावती विद्यापीठातनं MSc केलं आणि त्यानंतर मी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला PhDला गेले. आणि त्यावेळेला नेमका तो GR आला होता की दॅट MPhil अँड PhD विल बी इक्विव्हॅलंट फॉर दिस नेट सेट है ना. तर त्यावेळेला मी MPhilची एंट्रन्स दिली होती पुणे विद्यापीठामध्ये आणि मग तिथे माझं ते सिलेक्शन झालं होतं. अशा प्रकारे मी अमरावतीवरूनच पुण्याला गेले. आणि दुसरा प्रश्न तुमचा जो आहे की 12वी नंतर माझं जनरल होतं, त्यामुळे मी PET पण दिली होती, PMT पण दिलेली होती. इकडे माझं कम्प्युटर सायन्सला जे आहे अमरावतीला सिपनाला झालं होतं सिलेक्शन आणि इकडे आपलं जे आहे BMSला झालेलं होतं. ऑप्शन सर्व अवेलेबल होते, पण थिंकिंग थोडी डिफरंट होती. त्यावेळेला डोक्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपरेशन करायचं असं डोक्यामध्ये होतं आणि कुठेतरी होतं की आपण जे फील्ड सिलेक्ट करतो आहे तर आपल्याला याच्यामध्ये सायन्स जे फील्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी जाऊन पुढे काम करायचं आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड न ठेवता प्युअर सायन्सेसमध्ये, कारण माझा जो म्हणजे इंटरेस्टिंग जे मला वाटायचं ते होतं रिसर्च. मला रिसर्च फार म्हणजे असं वाटायचं की ते टेम्पटिंग असतं ना कधी कधी आपल्याला की नाही, आपण खूप सायंटिस्ट आणि ह्यांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात. तर मला ते असं वाटायचं की आपण पण कुठेतरी ह्या स्ट्रीमला जायला पाहिजे, रिसर्चमध्ये कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे. तर अशा प्रकारे मी आईवडिलांना सांगितलं की BScच करायचं आहे आणि वडिलांचा कुठेच त्याला अपोज नव्हता. ते म्हणाले तुला जे करायचं आहे ते तू ठरवतेस, तू कर, तुझ्यावरती माझा विश्वास आहे, जे करशील ते योग्यच आहे. अशा प्रकारे त्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे मला त्या बाबतीत कोणीही असं नव्हतं की हे सर्व सोडून तू हे काय करते आहेस असं म्हणणारं त्यावेळेला मला फार असं कोणी म्हटलं नाही. आणि मी माझं आपलं काम, कारण माझ्या सर्व मैत्रिणी ज्या आहेत त्या इंजिनिअरिंगला गेल्या होत्या, बट स्टील घरून मला कोणीही ही गोष्ट जी आहे ती बोलली नाही. अजून कोणाचे प्रश्न? हां, खरं सांगायचं तर आपल्या म्हणजे जे विद्यार्थी दशेमध्ये असताना APJ अब्दुल कलाम जे आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलामबद्दल वाचनात होतं, कारण त्यांचं विंग्स ऑफ फायर अँड ऑल हे सर्व बुक्स त्यावेळेला आलेले होते. आणि त्यांचा जो रिसर्च आहे त्यावेळेला, कारण त्यांनी पहिले इस्रोमध्ये काम केलं, नंतर ते DRDOमध्ये त्यांचं मिसाईल मॅन म्हणून जे काही आपलं असं बरंच होतं. आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला रिसोर्सेस पण एवढे नव्हते की आपण खूप गोष्टींना एक्सप्लोअर करू शकणार. तर ह्या ज्या वर्ल्ड वाईड ज्या गोष्टी होत्या त्याच्यामधल्या खूप लिमिटेड गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायच्या, कारण त्यावेळेला ना इंटरनेट आणि ह्या सर्व गोष्टी नव्हत्या. म्हणजे मी फर्स्ट टाईम इंटरनेट माझ्या MScला गेल्यानंतरच यूज केलं, तोपर्यंत मला इंटरनेट माहितीच नव्हतं खरं सांगायचं तर. तर त्यांचे पुस्तकं जे आहेत ते वाचनात आलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचा एक प्रभाव होता आणि ते त्यामुळे आवडते पण होते, कारण त्यांचं काम खूप मोठं काम आहे जे त्यांनी पूर्ण म्हणजे भारतासाठी केलेलं आहे.
अजून मॅडम, कल्पना चावला ज्यावेळेस चंद्रयानमध्ये विस्फोट झाला ते त्या कुठे कमी पडल्या असतील असं तुम्हाला वाटतं? मॅडम, याच्यामध्ये कल्पना चावला कमी नाही पडल्या. त्यांचं काम त्यांनी खूप परफेक्टली केलं. फक्त त्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ज्या ॲक्च्युली यानमध्ये त्या होत्या, त्या यानमध्ये त्याच्यामध्ये काय असतात, बरेच टेक्निकल पॅरामीटर्स असतात. जसं आता रिसेंटली जे आपण हे जे ॲस्ट्रॉनॉट आहे यांच्याबद्दल बरंच वाचलं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघतो आहे की कुठलंही जे काही ॲक्च्युली यान पाठवलं जातं त्याच्यामध्ये खूप बारकाईने आपल्याला बघावं लागतं. जर कुठेही लिकेज त्यांच्या यानमध्ये बेसिकली असं झालं होतं की एक लिकेज होता, त्याच्यामुळे ते एक्सप्लोर झालं. तर त्याच्यामध्ये त्यांची कमी होती ती बेसिकली. दॅट इज अ टेक्निकल एरर्स जे त्या सॅटेलाईटमध्ये किंवा आपण याच्यामध्ये म्हणतो आहे ते त्याच्यामध्ये आलेले होते. बेसिकली माझं हे म्हणणं आहे की जर कोणाला रिअली इंजिनिअरिंग आवडतं आहे आणि तो इंजिनिअरिंग करतो आहे तर त्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. मेडिकल सायन्सला जातो तरी प्रॉब्लेम नाही आहे. पण ह्या सर्व फील्डमध्येही आपण जेव्हा बघतो ना त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट जी आहे ती बेसिक सायन्सचीच येते. कारण जोपर्यंत मला बॉटनी झुऑलॉजी मी शिकणार नाही त्यानंतर मला पुढच्या गोष्टी समजणार नाही. जोपर्यंत मी फिजिक्स शिकणार नाही, केमिस्ट्री शिकणार नाही, पुढच्या गोष्टी समजणार नाही. तर आपण जरी हा विचार केला की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, पण इंजिनिअरिंग करतानाही आपल्याला मॅथमॅटिक्स, फिजिक्स ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर ज्या मुलांना खरंच वाटतं आहे की त्यांना बेसिक सायन्सेसमध्ये ॲक्च्युली आपलं करिअर परस्यू करायचं आहे, त्या मुलांसाठी खूप करिअर ऑपॉर्च्युनिटीज बेसिक सायन्सेसमध्ये पण अवेलेबल आहेत, खूप अवेलेबल आहेत. फक्त एवढं की ते त्यांना एक्सप्लोअर करता यायला हव्या आणि तेवढी जी जिद्द आहे ती पण हवी त्यामध्ये. कारण इंजिनिअरिंग केल्यानंतर काय आहे की मुलांना असं वाटतं की लगेच मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतील म्हणून ते त्यामागे धावण्याचा प्रयत्न करतात. बेसिक सायन्सेसमध्ये तुम्हाला खूप पेशन्स हवा पहिली गोष्ट. जर मी म्हणते आहे की मी BSc आणि MSc केल्यानंतर लगेच मला जॉब पाहिजे, तो एक वेगळ्या प्रकारचा जॉब असेल. पण मी जर BSc MSc केल्यानंतर PhD पण करते आहे तर वेगळ्या प्रकारचा जॉब मला मिळेल. तर त्यासाठी एक पेशन्स हवा आपल्याला. जर पेशन्स असेल आपल्यामध्ये तर आपण बेसिक सायन्सेसमध्ये एकदम एक्सलंट काम करू शकतो. आणि आजच्या ह्या क्षणाला जर बोलायचं झालं तर आपल्या ह्या जगाला जी गरज आहे ती बेसिक सायन्सचीच आहे. आणि आपल्याला जास्तीत जास्त सायंटिस्ट पाहिजे आहे जे बेसिक सायन्समध्ये काम करत आहेत बेसिकली. बिकॉज इंजिनियर आणि डॉक्टर्स तर आहेतच आपल्याकडे, प्रश्नच नाही, आणि ते दरवर्षाला होतातही. पण हे कोअर फील्ड्स आहेत. जेव्हा कोअर फील्डमध्ये काम होईल ना तेव्हाच तो देश तेवढा जास्त प्रगत होईल. तुम्ही बेसिक सायन्सचा विषय केला मॅडम. आता आम्हाला सायन्स पसंत येऊ नये काय फायदा नाही आमचा. बेबी को बेस पसंत आहे असं गाणं म्हणून बसायची वेळ आलेली आहे आम्हाला आता. मला असं विचारायचं आहे की आजवरच्या इस्रोच्या यशस्वी वाटचालीनंतर जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला? खूप बदलला आहे. कारण जसं मी आत्ता आपल्याला सांगितलं की मंगलयानच्या यशानंतर एक दृष्टिकोन जो आहे तो बदलला होता. इव्हन भारतातल्याच लोकांची जर गोष्ट करायला गेली आपण तर खूप असे लोक आहेत ज्यांना इस्रो काय हे माहिती नव्हतं. कुठेही रॉकेट सायन्स आलं किंवा स्पेस सायन्स आलं तर तिथे फक्त नासा एवढंच लोकांना माहिती होतं. पण मंगलयान नंतर लोकांपर्यंत इस्रो कुठेतरी पोहोचलं होतं थोड्याफार अंतरात असं बोलता येईल. पण चंद्रयान 3चं जे यश आपल्याला मिळालं त्यानंतर इस्रो हे घराघरापर्यंत पोहोचलं, मुलांपर्यंत पोहोचलं. कारण मी स्वतः ही गोष्ट अनुभवते आहे. माझ्यापर्यंत खूप मुलांचे मेसेजेस येतात, फोन येतात, मेल येतात. आणि मुलांना आता इंटर्नशिप करायच्या असतात जे इंजिनिअरिंगला आहेत तर ते त्यांचे समर इंटर्नशिपसाठी ट्राय करतात. तर डेली बेसिसवरती कुठनं ना कुठनं रिक्वेस्ट येतात की मॅडम मला इंटर्नशिप करायची आहे, इस्रोमध्ये इंटर्नशिपचे काय चान्स आहे, हां आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला चान्स मिळत असेल तर तुमच्या गायडन्समध्ये घ्या. तर अशा प्रकारच्या खूप रिक्वेस्ट येत आहेत. म्हणजे हा अवेअरनेस आलेला आहे आणि ह्या कारणाने आपण जे आहे इस्रो जे आहे
ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं. कारण 23 ऑगस्ट हा जर दिवस आपण आठवला ना, तर तो दिवस आपल्याला प्रत्येकालाच आठवणीत राहणारा दिवस आहे. कारण सर्वांनी जसं इंडिया पाकिस्तानची मॅच चालते ना, लिटरली तशा प्रकारे लोकांनी लँडिंग बघितलं सर्वीकडेच. म्हणजे मोठे मोठे स्क्रीन लावून तिथे पूर्ण कम्युनिटीज ज्या आहेत त्या गॅदर होऊन, आणि आफ्टर दॅट जसं लँडिंग झालं त्याच्यानंतर लिटरली म्हणजे सेलिब्रेशन्स, ढोल ताशे वाजून, तर अशा प्रकारचं ते सेलिब्रेशन होतं. म्हणजे हे प्रूव्ह झालं की आपण आता पोहोचलोय म्हणून. आणि ग्लोबली पण ॲक्च्युली जे आता असं होतं की बरेच स्पेस एजन्सीज ज्या आहेत दे आर कम अप फॉर द कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट्स. तर तो पण आपला आकडा जो आहे तो वाढलेला आहे की आपल्याला कोलॅबरेशनमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे खूप फायदा झाला आहे त्या गोष्टींनी. नाही ते आपल्या नाना पाटेकर तिने एखादा प्रश्न विचारल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होतच नाही. हो विचारा विचारा, पण कमी शब्दामध्ये विचारा आणि पॉझिटिव्ह विचारा. आतापर्यंत ते सांगत होत्या. आनंद म्हणजे प्रचंड डान्स केला त्यांनी, एन्जॉय केलं, काय व्हिडिओ टाकले फेसबुकला, पेढे वाटले. नाही, मी ह्या प्रश्नाचं उत्तर देईल. कारण जेव्हा लँडिंग होत होतं त्यावेळेला आम्ही अहमदाबादला आमचं जे एक ऑडिटोरियम आहे तिथे गुजरातचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यावेळेला ते तिथे आले होते आमच्यासोबत बघण्यासाठी म्हणून. आणि आम्ही टेक्निकल टीम त्यांच्यासोबत ते बघत होतो. थोडा आवाज कमी करायचा होता कारण चीफ मिनिस्टर बसलेले होते. आणि आमचा सेंटरला दुसरा एक ऑडिटोरियम आहे ज्याची अराउंड एक 500 ते 700ची कपॅसिटी आहे. तो जो ऑडिटोरियम आहे तिथे सर्व एम्प्लॉईज जे आहेत ते बसलेले होते. म्हणजे तो हॉल एवढा भरलेला होता की हे खालची जागा सुद्धा कुठे शिल्लक नव्हती, सर्वीकडे बसून होते. तिथे जो तो 17 मिनिट्स जे होते सिक्वेन्स, 17 मिनिट्स जो आपला ऑटोमॅटिक सिक्वेन्स होता लँडिंगचा, तर त्या 17 मिनिटचा तो प्रत्येक मिनिट त्या लोकांनी एवढा एन्जॉय केला की म्हणजे लिटरली तिथे भारत माता की जय आणि वंदे मातरमचे नारे लागत होते आणि खूप जल्लोष होता. आम्ही ह्या बाजूला बसलो दुसऱ्या ऑडिटोरियममध्ये, आम्ही तिथे प्रत्यक्ष अनुभवत होतो. पण जेव्हा तो लास्ट मोमेंट आला ज्या वेळेला टचडाऊन होणार होतं, आणि याच्यामध्ये मी एक गोष्ट थोडी सांगण्याचा ॲक्च्युली हा चान्स घेते इथे, की जेव्हा ते 100 मीटर 150 मीटरवरती होतं, जे विक्रम लँडर जे आहे ते 150 मीटरवरती होतं. 150 मीटरवरनं त्याला त्या लँडिंग साईटचा फोटो घ्यायचा होता. आणि ती लँडिंग साईटचा फोटो घेऊन त्याला त्या लँडिंग साईटवरती ज्या काही फीचर्स आहेत त्या फीचर्सला मॅच करायचं होतं. आणि ते मॅच केल्यानंतर त्याला हे सांगायचं होतं की हे फीचर्स जे आहेत त्या मॅच होत आहेत. कारण त्याच्यामध्ये एक रेफरन्स मॅप सेट केलेला होता, एक 3000 रेफरन्स फीचर्स त्याच्यामध्ये टाकलेले होते. तर त्या 3000 फीचरसोबत त्याला मॅचिंग करून हे सांगायचं होतं की ही सेफ लँडिंगसाठी साईट ओके आहे आणि इथे आपल्याला उतरायचं आहे. तो जो फोटो घेणारा जो कॅमेरा होता त्याचं नाव होतं लँडर हजार्ड डिटेक्शन अँड अवॉइडन्स कॅमेरा LHDSA म्हणून. तो कॅमेरा जो आहे तो मी बनवलेला कॅमेरा होता. तर माझ्यासाठी तो क्षण जो होता तो खूप जास्त म्हणजे एक्साइटिंग होता आणि टेन्शन पण तेवढंच होतं. कारण 150 मीटरवरनं आता पुढची स्टेप येणार होती की ते टचडाऊन होणार होतं. आणि जेव्हा आपण सर्वांनी जर विटनेस केलं असेल लँडिंग, तर त्यावेळेला ना तो हॉवर होत होता. लँडर जो आहे असं दाखवत होते की ते पुढे गेला आणि नंतर मागे आला. तर त्यावेळेला जे आपले हृदयाचे ठोके जे आहेत ना असे कमी जास्त होत होते, पुढे गेला मागे आला आणि आता काय होणार पुढे म्हणून. कॉन्फिडन्स पण होता. पण माझी जी टीम आहे आम्ही एका लाईनमध्ये बसलेलो होतो सर्व, प्रत्येकजण एकमेकीचा हात पकडून होता असा. आणि जसं ते 150 मीटरचं सिक्वेन्स पुढे गेला आणि टचडाऊन डिक्लेअर केलं त्यावेळेला एक सोबत सर्वच्या सर्व तिथे उभे झाले आणि सर्वांनी भारत माता की जय म्हटलं. हा तो आनंद होता. आणि त्यानंतर खरं सांगायचं तर म्हणजे असं होतं की आम्ही हवेत होतो, म्हणजे चालत जरी जमिनीवरती होतो तरी असं वाटत होतं आपण हवेत तरंगतोय म्हणून. प्रश्न आहेत आपण अजून कोणाचे घेऊया एकेकाने. त्यांनी सांगितलं की
काळजाचे ठोके चुकले होते. नाही, जमिनीवर नाही, हवेत डान्स करत होते ते. जमिनीवर नाही, हवेत डान्स करत होते. त्याने एक गोष्ट सांगितली जी माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये साम्यता आहे. त्या असं म्हणाल्या की काळजाचे ठोके चुकले होते. मी जर घरामध्ये जेवायला बसलो आणि बायको जेव्हा म्हणते जेवण लवकर होऊ द्या, तुम्हाला मला काहीतरी विचारायचं आहे, तेव्हा माझ्या काळजाचे ठोके असे चुकतात. असं मॅडम तो आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये तो फरक आहे. काळजाचे ठोके चुकतात ना, ते महत्वाचं आहे. हो हो हो. मी काम करतो बाबा, माझं बातमी पाठवतोय मागच्या सत्राची, लोकांना बोलवतोय. खरं तर थोडं डिस्ट्रॅक्शन आहे, कारण आत्ता जे सोशल मीडिया आहे ते मुलांना जे अप्रोचेबल आहे, त्यामुळे मुलांचं डिस्ट्रॅक्शन खूप जास्त होत आहे. आणि ह्यामध्ये खरं सांगायचं तर मला असं वाटतं की जे पेरेंट्स आहेत त्यांना कुठेतरी कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण मुलांनी सोशल मीडिया जे आहे ते बघत आहेत, त्यावरतीही ते काय बघत आहेत ते महत्त्वाचं आहे. जर एक ती अपॉर्च्युनिटी पण आहे, कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, तर त्यासाठी असे काही व्हिडिओज अवेलेबल असतात ना की पुस्तकातनं वाचल्यानंतर लगेच नाही समजणार आपल्याला, आपण जे वाचतो ते, पण व्हिडिओद्वारा जे दाखवले जातात ते लगेच समजायला येतं तो कन्सेप्ट काय आहे म्हणून. तर तो एक फायदा पण आहे जे सोशल मीडिया आपण बघितलं त्याचा. पण अदर वे जे मुलं कंटेंट बघत आहेत त्या कंटेंटचा एक मुलांवरती जे आहे तो इम्पॅक्ट आहे आणि त्यांचे डिस्ट्रॅक्शन खूप जास्त वाढत आहेत त्याच्यामुळे. तर स्पेशली काही ज्या स्कूल्स आहेत त्यांनी इनिशिएटिव्ज घेतलेले आहेत की मुलांना शाळेमध्ये पण बरेच मुलं घेऊन जातात मोबाईल अँड ऑल, तर ते सर्व बॅन केलेले आहेत. अशा प्रकारचे जे आहे ते त्यांच्यावरती गरजेचं आहे. आणि स्पेशली याच्यामध्ये पेरेंट्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण आय थिंक आपण बसलेले जे सर्व लोक आहे असे लोक आहे की आपल्या जनरेशनमध्ये आपल्याला कधी मोबाईल किंवा टी व्ही ह्या गोष्टी फार जास्त नाही मिळाल्यात. त्यामुळे आपण तो अनुभवलेला आहे काळ तो मुलांना आता जो आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटमध्ये आहे. तर आपण त्यांना कितपत कंट्रोल म्हणजे जबरदस्तीने कंट्रोल नाही करायचं आहे त्यांना, पण त्यांना ते समजवून त्यांच्या प्रकारे समजवून त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं गरजेच्या आहेत की त्यांना सोशल मीडियावरती काय बघायचं आहे, कशातनं त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. तर कदाचित ते केल्याने ते करतीलही तसं, कारण मुलं जे आहेत कुणाचं जास्त ऐकतात त्यावरती डिपेंड करतं. घरामध्ये ऐकतात या घराच्या बाहेर ऐकतात, कारण बरेच मुलांचं असतं ते टीचर लोकांचं खूप जास्त ऐकतात. मॅडम माझं कोणीच ऐकत नाही हो. तुमच्या बायकोच ऐकत असतील. तर गरजेचं ते आहे की मुलं जे आहेत कोणाचं ऐकतात त्यांच्या थ्रू आपण त्यांच्यापर्यंत तो मेसेज देणं गरजेचं आहे, सो दॅट दे विल गो थ्रू इट. आणि ते त्यांच्या फायद्याचं पण आहे. ते जे काही बघतात जर कंटेंट खरंच त्यांनी फायद्याचे जर बघितले ना त्यातनं त्यांना खूप काय मिळेल. शेवटपासून सुरुवात करते. आपण चंद्रयान 3 नंतर आपलं आत्ता जे आहे चंद्रयान 4 आणि चंद्रयान 5 हे दोन्हीही प्रोजेक्ट अप्रूव्ह झालेले आहेत आणि याच्यावरती काम सुरू झालेलं आहे. तर चंद्रयान 4 इज अ एक्सटेन्शन टू चंद्रयान 3. तर चंद्रयान 3 मध्ये आपण जे केलं आहे चंद्रावरती उतरण्याचं काम केलं आहे. 4 मध्ये आपण प्लॅन करतो आहे की आपण चंद्रावरती जाऊन तिथले जे सॉइल सॅम्पल्स आहेत ते कलेक्ट करून ते पृथ्वीवरती आणणार आहे. तर दिस विल बी द एक्सटेन्शन टू चंद्रयान 3. आणि आता तुमचा पहिला जो प्रश्न आहे त्यावरती येते की काय डिफिकल्टीज फेस केल्या जेव्हा हे करायचं होतं. तर खरं सांगायचं तर माझं जे काम होतं ते महत्त्वाचं होतं, कारण तुम्ही लोकांनी जेवढे सोशल मीडियावरती जे व्हिडिओज बघितले, जे फोटोज बघितले, चंद्रावरती जातानाचे व्हिडिओज आले होते, चंद्रावरती लँड करतानाचे व्हिडिओज आले होते, नंतर काही फोटोज जे रिलीज झाले होते, ते हे सर्व जे कॅमेरा होते हे कॅमेरा बनवण्याचं काम होतं माझं. आणि मला टोटल जे कॅमेरा डिलिव्हर करायचे होते तर चंद्रयान 3 जी विक्रम लँडरमध्ये टोटल 8 कॅमेरा असे माझे लागलेले होते. तर डिफिकल्टी ही होती की हे सर्व कॅमेरा डेव्हलप करायचे जेव्हा होते त्यावेळेला नेमका जो आहे
कोरोना काळ स्टार्ट झाला होता. आणि चॅलेंज हे होतं की आम्ही जे काम करतो आमचं काम टीमवर्क आहे. म्हणजे इट्स नॉट लाईक की मी फक्त एकटी काम करते आहे असं नाही आहे. माझ्यासोबत माझी टीम पण असेल, दुसरी टीम पण असेल. जसं ऑप्टिक्सचं काम चालतं, मेकॅनिकल टीम असते, इलेक्ट्रॉनिक्सची टीम, अशा सेव्हरल टीम्स असतात. तर टीमवर्क आहे. आणि आम्ही एक क्लीन रूम म्हटलं जातं, जी लॅब असते त्याला क्लीन रूम म्हणतात, कारण जे ऑप्टिक्सचं काम चालतं त्याच्यामध्ये डस्ट नाही यायला पाहिजे कुठल्याही प्रकारची, म्हणून एक क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये काम असतं. तर त्या ज्या असतात त्याला क्लीन रूम ज्या आहेत स्पेशली बनवल्या जातात. तर क्लास 1 लाखची क्लीन रूम पूर्ण क्लोज असते, तिथे डस्ट यावी नाही म्हणून. तर अशा क्लीन रूममध्ये काम करायचं होतं. आणि चॅलेंज हे होतं की तुम्हाला टीमसोबत काम करायचं होतं. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असे झाले की आमच्या टीममध्ये बरेचदा पहिले एक मेंबर पॉझिटिव्ह, नंतर दुसरा मेंबर पॉझिटिव्ह. तर सर्वांना माहिती होतं की आपण पॉझिटिव्ह होणारच आहे म्हणून, पण तरी ते काम थांबलं नाही. इट वॉज कंटिन्युअस प्रोसेस. सर्वजण काम करत होते आणि सर्वांचं कामाप्रती जे काही ॲक्च्युली हे होतं की म्हणजे मला हे करायचं आहे, कारण आमची डेडलाईन होती. तुम्ही 23मध्ये लॉन्च बघितलं, आम्हाला 2021 ऑगस्टपर्यंत सर्व कॅमेरा पाठवायचे होते. ठीक आहे. तर माझं मेन काम चाललं पूर्ण 20 आणि 21, जे कोरोनाची फर्स्ट अँड सेकंड वेव्ह होती त्यामध्ये. पण स्टील कुठल्याही प्रकारे टीमचा जो टीमवर्क करण्याचा जो स्पिरिट होता तो कुठल्याही प्रकारे कमी. खूप लोक एकामागे एक पॉझिटिव्ह झाले. लास्टमध्ये माझा पण नंबर लागला त्याच्यामध्ये, पण स्टील इट वॉज गोईंग ऑन आणि वी हॅव डिलिव्हर्ड इन टाईम. तर हे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि ह्या आधी जे काही ऑप्टिक्स डेव्हलप करण्याचं काम होतं तर त्याच्यामध्ये असं होतं की ते लेन्स बनवताना खूप डिफिकल्टी येत होत्या, ती होत नव्हती, तिचा परफॉर्मन्स येत नव्हता. असंच रात्रभर जागून करायचं, यायचं, पाहायचं. म्हणून ते समहाऊ वी हॅव डन. आणि ज्या दिवशी मला त्या लेन्सचा परफॉर्मन्स मिळाला त्या दिवशी ॲक्च्युली इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी, कारण त्याचा जो एक्सपेक्टेड परफॉर्मन्स होता तो मला मिळाला. आणि अशा प्रकारे सर्व कॅमेरा आम्ही डेव्हलप केले. आणि नंतर मेनली हे होतं की चंद्रयान-3 एक सेटबॅक पण होता, कारण चंद्रयान-2चं फेल्युअर्सचे जे कारणं होते ते इव्हॅल्युएट झालेले होते आणि त्या सर्व गोष्टी 3मध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या होत्या. जी टेस्टिंग आपल्याला रिगरस वेमध्ये करायची होती तर याच्यामध्ये खूप साऱ्या टेस्टिंग झाल्या. म्हणजे जर बँगलोरला गेलं तर तिथे एक चित्रदुर्ग म्हणून साईट आहे आमची, तिथे असं आर्टिफिशियल लँडिंग साईट तयार केलेली होती. म्हणजे चंद्राचा जो सरफेस असतो ना तो पूर्ण तयार केलेला होता, ती साईट पूर्ण. हेलिकॉप्टरमध्ये जे आहे ते सर्व कॅमेरा आणि ते सर्व सिस्टम्स ज्या आहेत त्या ठेवल्या जायच्या आणि ते हेलिकॉप्टरमधनं जाताना त्या साईट्सचे सर्व इमेजिंग केलं जायचं. सर्व चेन एस्टॅब्लिशमेंट, कसा तो 17 मिनिट जे सिक्वेन्स चालणार आहे ते कसं डेमॉन्स्ट्रेट करायचं, हे सर्व रिगरस टेस्टिंग झाली. तर ह्या सर्व टेस्टिंग चंद्रयान-3मध्ये दॅट वॉज अ ह्यूज एफर्टवाला जो पार्ट होता. नमस्कार मॅडम, मी व्यंकटेश जोशी. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि नासा, इस्रो, स्पेस शटल, रॉकेट ह्या गोष्टी आम्हाला कौतुकाच्या खूप वाटतात. परंतु बाहेर देशामध्ये जसं जर्मनीमध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स वगैरे लावलेले आहेत, परंतु आपल्या भारतामध्ये हे आवेळी होणारा पाऊस, गारपीट वगैरे ह्याचं जर पहिल्यांदा जर मिळालं काही म्हणजे संदेश, तर लोक आपले शेतातली धान्य पिकवलेली ऐन वेळेस गारपीट झाल्यामुळं ते हे होतं, त्याच्यासाठी प्रोटेक्शन काही करू शकतील. परंतु याच्यावरती नासा ह्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये याच्यावरती काही प्रोजेक्ट चालू आहेत की शेतीसाठी हवामान बदल ह्याच्यावरतीचं काही जर संदेश मिळण्यासारखं असेल तर आपल्या भारत देशातल्या कृषी लोकांना, आपल्या शेतकऱ्यांना फार उपयोग होईल असं काही आहे का, आम्हाला जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. ते एक खूप गरीब शेतकरी आहेत. कल्याणमध्ये त्यांची एक 400 एकर शेती आहे मुंबईला, आणि सगळा सोनचाफा जे मुंबईला पुरवतात ते सोनचाफा त्यांचा आहे. आणि शेतकऱ्यांसाठी ते वर्षभर मोफतमध्ये प्रशिक्षण घेतात आणि तिथंच त्यांच्या गीरगाई आहेत ज्या 2500 गीरगाई आहेत, त्याचं दूध काढून आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांना वाटायचं काम ते करतात. आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठं योगदान महाराष्ट्रामध्ये त्यांचं आहे, म्हणून त्यांचा तो प्रश्न आहे. सांगायचं झालं तर जसं तुम्ही बोलला वेदर फॉरकास्ट जे आहे
ते आपण करतो आहे. ठीक आहे. कारण इस्रो जेव्हा म्हणजे सुरू झालं होतं त्याच्या मागचा जो कन्सेप्ट होता डॉक्टर विक्रम साराभाई यांचा हा होता की सोसायटल बेनिफिट्ससाठी आपल्याला स्पेस सेक्टर जे आहे ते सुरू करायचं होतं. आणि आत्ताच्या क्षणाला जर तुम्ही बघताय तर इस्रो जे काम करत आहे त्यातला जो 1/3 जो कार्यक्रम चालतो आहे तो म्हणजे आपला कृषीप्रधान देश जो आहे त्याचसाठी काम होतं आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. ठीक आहे. कारण मी तुम्हाला आत्ता हे जे सांगितलं चंद्रयान, मंगलयान ह्या सर्व गोष्टी ह्या आउटरीच प्रोजेक्ट्स आहेत बेसिकली. पण आम्ही जे काम करतो रिमोट सेन्सिंगवरती काम करतो. तर त्याच्यामध्ये आमचा जो मेन आस्पेक्ट आहे ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री आणि फिशरी ह्या ज्या 3 ज्या आहेत ॲप्लिकेशन्स त्यांना लक्षात घेऊन आम्ही डिफरंट पेलोड्स बनवतो. तर रिमोट सेन्सिंगसाठी जे पेलोड जे बनवले जातात ते इलेक्ट्रो ऑप्टिकल पेलोड्स जे आहेत हे बेसिकली ह्याच्याचसाठी बनवले जात आहेत. ठीक आहे. आणि आत्ता जर बघायला गेलं तर वेदर फॉरकास्टसाठी पण आपण ॲक्च्युली रिसेंटली तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की इस्रो प्लॅन करतो आहे की ह्या ज्या विजा पडतात आणि याच्यामध्ये खूप लोकांचा मृत्यू होतो तर आपण नेक्स्ट जे मिशन आतापर्यंत आपण फॉरकास्ट तर करतो आहे. इवन जे सायक्लॉन्स येतात हे सर्व जे आहे हे पण आपण प्रेडिक्ट करतो आहे. पण आता जे विजांचं पण प्रेडिक्शन आपण देणार आहे तर हे पण एक नवीन प्रोजेक्टमध्ये ॲड झालेलं आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावरती काम तर करतो आहे. फक्त तो डेटा त्या शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचतो आहे कारण याच्यासाठी डिफरंट एजन्सी आहे. कारण हे मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये जातं बेसिकली ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये जातं त्यांच्या थ्रू ते. कारण आमचा युजर आहे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री इज अवर युजर. आम्ही युजरला देतो, युजर कुठपर्यंत पोहोचवतो त्यावरती डिपेंड करतो. लँडिंग वगैरे सगळं बघितलं आणि सगळा उत्साह आनंद बाहेरही भारतभर आणि तुमच्याकडेही तो झाला. लोकांनी खूप घोषणा दिल्या, खूप छान मस्त सगळं झालं, त्याचं सगळं उपभोगलं. पण त्या पार्श्वभूमीवर म्हणजे ते सगळं होऊन गेल्यानंतर कुठल्याही विजयाच्या क्षणी ते होतंच आणि त्यानंतर समाजामध्ये म्हणजे मुलांमध्ये नाही समाजामध्ये काही वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे असं तुम्हाला वाटतं का? बेसिकली महिलांमध्ये, भारतीय स्त्रियांमध्ये. डेफिनेटली वाढलं आहे मॅडम. कारण मी जे बघते आहे मला काही मुलांच्या पेरेंट्सचे फोन येतात तर म्हणजे त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली आहे. ते त्यांच्या मुलं जे आहेत जे 8वी 9वी 10वीला वगैरे असणारे मुलं आहेत त्यांच्या आया ज्या आहेत त्या फोन करतात आणि विचारतात की मॅडम आम्हाला इस्रो कसं जॉईन करता येईल. तर डेफिनेटली त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे आम्ही. नाही त्यांचं म्हणण्याचा मी पुढे कंटिन्यू करतो की वैज्ञानिक दृष्टिकोन तोही महिलामध्ये. तुमच्यापासूनच सुरू करू. किती उपास धरता तुम्ही? उपास किती आहेत तुम्हाला? उपवास तर करते मी पण आय बिलीव सायन्स जे आहे सायन्ससोबत जे आपण म्हणतो आहे की जी एक एनर्जी आहे दॅट एनर्जी हे जे फास्टिंग अँड ऑल जे आहे दॅट गिव्ज अस अ पॉझिटिव्हिटी अँड दॅट पॉझिटिव्हिटी इज रिक्वायर्ड टू वर्क फर्दर. दॅट्स वाय जरी मी सायन्सची स्टुडंट आहे तरी त्या पॉझिटिव्ह एनर्जीला मी मानते आहे आणि त्या एनर्जीला मी ॲक्च्युअली घेऊन चालते आहे. नाही त्याच्यामध्ये हो. आणि माणसाचं काय? माणसाचं घरून डबा मिळाला तर जेवलं नाही तर उपाशी. माणसांचं ते काय ठीक कसं काय? उपाशी राहावं लागते ना. बायकोन डबा नाही दिला तर उपाशी राहावं लागते. ते पण अवघडच आहे. ॲक्च्युली फास्टिंग जे आहे इट्स स्पिरिच्युअल जे आहे दॅट इज द कन्सेप्ट बिहाइंड इट की आपल्याला फास्टिंग करायची आहे. ठीक आहे. बट फास्टिंग इज नॉट फॉर दॅट. सायंटिफिकली फास्टिंग करण्याचं रिझन आहे बिकॉज तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला कुठेतरी एक जे रिलॅक्सेशन पाहिजे आहे टू बूस्ट. ठीक आहे. टू गिव्ह द बूस्ट टू युअर बॉडी दॅट इज रिक्वायर्ड. अँड जेव्हा मी फास्ट करते तेव्हा मी दिवसभरात खात नाही. मी फक्त पाणी किंवा आपलं दूध असं जे काही आहे ज्यूस असं घेऊन फास्टिंग करते. जर मी म्हणते की मी साबुदाणा खिचडी पण खाणार, साबुदाणा वडा पण खाणार, मग मी राजगिऱ्याचे पराठे पण खाणार तर मग त्या फास्टला काही एक अर्थ नाही आहे.
ॲटलिस्ट माझ्याकडे जो फास्टिंग होतं, म्हणजे माझं आणि माझ्या नवऱ्याचं जे फास्टिंग असते हे ह्याच प्रकारचं असते की आम्ही दिवसभर काही खाणार नाही, मग रात्रीला जे आहे आपला फास्ट सोडायचं असेल किंवा दुसऱ्या दिवशी, पण एक दिवस पूर्ण रिलॅक्सेशन टू अवर डायजेस्टिव्ह सिस्टम. दॅट्स द थिंग. उपासच झालं, उपास नसल्यानं स्विगी पिझ्झा याचं काय हाल होत असतील. इट्स ओके. धन्यवाद तुमचे याच्यासाठी की तुम्ही म्हणालात की महिलांमध्ये म्हणजे पोचलं पालक महिलांमध्ये त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतोय. तर मला असं वाटतं की त्या दिवसाच्या त्या सगळ्या जल्लोषच्या पेक्षा ऑब्विसली आय ऑल्सो ॲग्री. मी ॲग्री करते ही गोष्ट, कारण तो एक दिवस सर्वांनी एन्जॉय केला, पण असं नाही आहे की त्या दिवसाचा इम्पॅक्ट संपला आहे म्हणून. तो पोहोचला आहे लोकांपर्यंत आणि पेरेंट्स आर रिअली ॲक्च्युली मोर इंटरेस्टेड टू नो अबाउट द स्पेस सायन्स. अशा बऱ्याच रिक्वेस्ट येतात ना, म्हणजे खूप पेरेंट्सकडनंच की म्हणजे आम्हाला आमच्या मुलांना इकडे करिअरमध्ये आणायचं आहे, पण ह्यासाठी मग कसं आणता येईल, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार का. आणि मग बरेच ठिकाणी ॲक्च्युली मला शाळांमध्ये बोलवलं जातं स्पेसिफिकली ते ह्याचसाठी की तिथे बसलेल्या मुलांमध्ये तो दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि त्या मुलांमधनं कोणीतरी असा एक सोच जी आहे ती पुढे घेऊन जाणारा असेल की त्याला पण स्पेस सेक्टरमध्ये काम करायचं आहे. पण आहे म्हणजे खूप लोकांपर्यंत आपण रीच केला आहे आणि आणखी कदाचित ह्यापेक्षा जास्त असेल पुढे. अभ्यासक म्हणून अच्छा ते त्यासाठी नाही, आमचं जे आहे मोस्टली जे मेजर सेंटर्स आहेत त्याथे एक्झिबिशन्स आमचे आहेत ठेवलेले. जसं आता स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादला जर तुम्ही आमचं जे ऑफिस आहे ऑफिसलाच बाजूला जो सेक्टर आहे तो पूर्ण एक्झिबिशनचा सेक्टर आहे आणि तो म्हणजे सर्वांसाठी ओपन असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही जे काम करतो आहे, जे पेलोड्स आम्ही बनवतो, जे कम्युनिकेशनसाठी, रिमोट सेन्सिंगसाठी किंवा हे चंद्रयान मंगलयानचे मॉडेल्स हे सर्व तिथे ठेवलेले आहेत, त्याचे एक एक मॉडेल. तर इथे काय होतं की मोस्टली शाळांचे मुलं जे आहेत त्यांच्या ट्रिप होतात तिथे, ते मोस्टली स्कूलवाले पूर्ण आपल्या मुलांना घेऊन येतात तिथे आणि मग त्यांना तिथे जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत ते सर्व एक्सप्लेन करतात. तर तिथे रॉकेट्स ठेवलेली आहेत, बऱ्याच गोष्टी तिथे ज्या आहेत त्या एक्सप्लेन केल्या जातात. दिस इज द वन ऑफ द अप्रोच की आपल्याला त्या गोष्टींबद्दल अवेअरनेस येईल. दुसरा अप्रोच आहे आमचा मोबाईल एक्झिबिशनचा. तर आमचे जे आहेत मोबाईल एक्झिबिशन आहेत जे ग्रामीण भाग आहे बेसिकली, जिथले मुलं गुजरात म्हणा किंवा त्रिवेंद्रमपर्यंत जाऊ शकत नाहीत, ठीक आहे, किंवा त्या शाळाही त्या अफोर्ड नाही करू शकत की मुलांना एवढं लांब न्यायचं, कारण खर्च असतो त्या गोष्टींमध्ये. तर अशा ज्या ठिकाणांवरनं काही रिक्वेस्ट येतात तर त्यावेळेला ते मोबाईल एक्झिबिशन घेऊन तिथे पोहोचतात. मग तिथे ते एक्झिबिशन लावलं जातं आणि मग आजूबाजूच्या सर्व क्षेत्रातली जी मुलं आहेत, म्हणजे तिथे जसं आता रिसेंटली जे झालं होतं आय थिंक अकोल्याच्या जवळच झालेलं होतं, तिथे त्या भागामधली जेवढी मुलं आहेत शाळांमधली ते सर्व त्यांना अराउंड 4 ते 5 हजार मुलं जे आहेत तिथे आले होते एक्झिबिशनसाठी. तर अशा प्रकारचे अप्रोच आहेत सो दॅट अवेअरनेस मुलांमध्ये वाढायला लागेल. ते पाईकराव सरांचं म्हणणं असं आहे किंवा ते ठीक आहे तुमचं ऑफिशियली वगैरे आहे, पण तुम्ही आमच्या ओळखीचे आहात तर आम्हाला डायरेक्ट तिथे एंट्री मिळेल का असं त्यांना म्हणायचं आहे. नक्कीच नक्कीच. हां हो हो नक्कीच. आणि त्यांना घेऊन जाणार तुम्ही. आता जर आपण एकदम लेटेस्टमध्ये जर बघितलं तर जो लँडिंग पॉईंट आहे आपला त्याला शिवशक्ती पॉईंट म्हटल्यात, तर याच्या मागे तेच आहे. नास्तिक आस्तिकचा प्रश्न नाही आहे, त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे विषय आहेत. एक तर भावभावनेचा प्रश्न आहेच आहे, पण त्यावेळेस आपल्या देशावर कोणाचं राज्य आहे, कोणत्या विचाराचं आहे, कोणत्या पक्षाचं आहे हे पण डिपेंड आहे. त्या बोलणार नाही तसं, पण मी तुम्हाला सांगतो. आणि इथं आपल्याकडे इतकी म्हणजे 33 कोटी नावं आहेत आपल्याकडे. एक नाव गेलं तर काय अजून दुसरं एक नाव येईल. म्हणजे तुम्हाला 33 कोटी तुम्ही आसपास आता इथं किती जण आहेत आपलं असं पण 100 लोक आहेत, 100 पैकी 95 जणांची नावं ही देवाधर्माची आहेत. मग त्याचा आस्तिक नास्तिकचा काही संबंध नाही आहे. आता माझ्या वडिलाचं नाव समजा अप्पाराव आहे तर माझ्या मुलाचं नाव अप्पाराव, मला अप्पाराव आवडते, अप्पाराव ठेवलं म्हणजे महादेवाचंच नाव आहे असं अजिबात नाही आहे.
प्रत्येकाचं सायंटिफिकली एक वेगवेगळं रूप असते. मॅडमच्या समोर बोलायची तशी हिंमत करतो. नाव जे बेसिकली ठेवण्यात येतं ना, म्हणजे जर बघितलं तर आपण चंद्रयान जर नाव ठेवलं, चंद्रयान नाव का ठेवलं आहे की चंद्र आपल्याला माहिती आहे, चंद्र आपल्या घराघरामध्ये सर्वांनाच माहिती आहे. चंद्रावरती जाणारं यान म्हणून त्याला चंद्रयान दिलं. मंगलयान सेम वे. आता जर आम्ही जे प्रोजेक्ट्सचे नावं देतो त्याच्यामध्ये मोस्टली असं असतं की आपलं भारतीय संस्कृतीचं तिथे कुठेतरी म्हणजे जुडणारं असं असेल तर आपण तेच नाव तिथे सिलेक्ट करतो. जर आता मी नासाच्या जर मिशन्सबद्दल बोलायला गेले तर त्यांचे नावं त्यांच्या अकॉर्डिंग असणार आहे. तर ते जसं आपण बोललो की त्यांचं अपोलो आहे, अपोलोचा काय कन्सेप्ट आहे तो त्यांचा कन्सेप्ट आहे, पण आपण चंद्रयानच म्हणणार त्याला. तर अशा प्रकारचे कुठेतरी आपण आपल्या सांस्कृतिक गोष्टी ज्या आहेत म्हणजे जे आपल्या मुळात आहे त्यांनाही कुठेतरी आपण रिलेट करतो आहे. आर्यभट्ट का तर आर्यभट्ट भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे त्यांचं नाव देऊन आपण त्यांना गौरवान्वित केलं आहे आणि आपल्याला ती गोष्ट जी आहे ती चांगली वाटते आहे करायला. अशा प्रकारे आपण ते नावं जे आहे रिलेट करतो. आता बरेच असे आमचे मिशन्स आहेत त्यांचे नावं जे आहेत तुम्हाला ते कदाचित आता जसं मी तुम्हाला म्हटलं की रंभा म्हणून पेलोड होता चंद्रयानमध्ये. त्या रंभा हा जो आहे एक्रोनिम बनलेला आहे, पण रंभाचा फुल फॉर्म जर बघायला गेलं तर दॅट इज टोटली सायंटिफिक. इट्स अ रेडिओमीटर बेसिकली. त्याचा फुल फॉर्म तसा आहे. रेडिओमेट्री त्याची ॲनॉटॉमी जी आहे ती स्टडी करण्यासाठी तो जो इन्स्ट्रुमेंट बनवलेला आहे तर तो फुल फॉर्म तोच आहे. इन्स्ट्रुमेंटही तेच आहे, कामही तेच करणार आहे, फक्त तुम्ही त्यांना म्हणताना रंभा म्हणणार. नाही मॅडम, आता आपण समारोपच करूया. खूप वेळ होते आपल्याला. एक तुमचा काय प्रश्न आहे तो घेऊ. तुमचे 2 प्रश्न झाले ना ऑलरेडी. योजना प्रत्येकापर्यंत गेल्या पाहिजे. नाही, थेट प्रश्न विचारत आहे, प्रस्तावना करूच नका. कसं शक्य आहे? नाही नव्हती. आपण लहानपणापासून ही गोष्ट नाही डिसाईड करू शकत की आपल्याला काय बनायचं आहे. फक्त एवढं आपण करू शकतो, जे करतो आहे त्यामध्ये 100% एफर्ट्स द्यायचे. तुम्ही असं म्हणलं असं चाललं असं जिल्हा परिषद शाळेमध्ये जायचं की नाही? माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्या मायबोलीमधनं जर शिकलो ना तर कन्सेप्ट जास्त क्लिअर होतात. ओके, आपण आता समारोपाकडं वळतोय. सन्मान्य मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. तसे खूप प्रश्न माझ्या मनात आहे, जसं की एखादा पिक्चर माणसावर आल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे वगैरे वगैरे, किंवा एखादा पिक्चर एखाद्या माणसावर येणार आहे तर त्यांनी काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आय थिंक पिक्चर कोणावरती बनत असला तरी त्यांनी काय फरक पडतोय, आपण जे काम करतो तेच करायचं आपल्याला. पहा, टाळ्या वाजवा आता तुम्ही. आपण आता समारोपाकडे वळूया. मी कडलकजी मदनेजी यांना विनंती करतो की आपण दोन्ही प्रदेशाध्यक्ष जोशी काका यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. आपण स्मरणिकेचं प्रकाशन करून घेऊया सन्मान्य मॅडमच्या